students, welcome back to science lecture. Today we are going to start new chapter number 6, animal classification. Living organisms are divided into two parts, prokaryote and eukaryote. Prokaryotic means absence of nucleus or undeveloped nucleus. For example, kingdom Monera. Some examples are given here. Eukaryote means present of well-developed nucleus. These eukaryotic also two difference, unicellular organisms and multicellular organisms. Unicellular organisms is kingdom Protista, only one kingdom in unicellular organisms. Multicellular organisms have also divided into two parts, with cell walls, without cell wall. With cell wall content also two parts, autotrophs and heterotrophs. Autotrophs means self-feeder. फॉर एक्झाम्पल किंगडम प्लांटी वनस्पती ज्याला आपण म्हणतो त्या सेल्फ फीडर असतात. हिट्रोट्रॉप्स मीन ट्रॉप्स. किंगडम फंगी डिपेंड्स ऑन अदर animal or plants. And last classification, without cell wall kingdom Animalia. These are 5 kingdom. Last year we have studied about it. Now how the plants are classified. We have studied the plant classification in last year. It helps us to understand diversity of plants around us. 5 kingdom मधल्या पहिल्या ज्या 2 किंगडम आहेत, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम मोनेरा, आपण 8th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो. त्याच्यानंतर किंगडम प्लांटी आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. आता यावेळेस आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल. डझंट इट? नाउ यू मस्ट बी लुकिंग व्हरायटी ऑफ ॲनिमल अराउंड अस. आपल्या बायोडायव्हर्सिटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ॲनिमल्स आहेत. सम आर टू स्मॉल where some are too big. Some animals are terrestrial whereas some are aquatic, जलीय आहेत. Some animals crawl on land, म्हणजे ते जमिनीवरती सरपटतात. फॉर एक्झाम्पल snakes, some swim in water whereas some fly in air. फिश वगैरे ज्या आहेत, डॉल्फिनसारखे वगैरे प्राणी पाण्यामध्ये स्विम करतात. पक्षी बर्ड्स फ्लाय करतात. सम ॲनिमल्स हॅव स्केल ऑन स्किन whereas some have feather on hairs. बर्ड्सला फ्लाय होण्यासाठी फिदर्स राहणार आहेत. मॅमल्सला हेअर्स राहणार आहेत. इन दिस वे देअर इज ह्यूज डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल्स टू. अकॉर्डिंग टू रिसंट स्टडी, इस्टिमेटेड नंबर ऑफ ॲनिमल स्पेसीज ऑन अर्थ इज ॲप्रॉक्सिमेटली 7 मिलियन्स. बघा, आपल्या बायोडायव्हर्सिटीवरती टेरेस्टेरियल असेल, अक्वॅटिक असतील किंवा एरियल असतील, नियर अबाउट 7 मिलियन्स मीन्स 70 लाख एवढी मोठ्या प्रमाणामध्ये नंबर ऑफ ॲनिमल्स प्रेझेंट आहे. हा रिसेंटली अभ्यास आहे. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पेसीज. आता एवढ्या 70 लाख स्पेसीज आहेत, म्हणजे प्रजाती आहेत. मग एवढ्या ॲनिमल्सचा अभ्यास करणं फार डिफिकल्ट होणार आहे. मग आपण यांचा अभ्यास तर आपल्याला करायचा आहे. मग आपण कसा करणार आहोत? इफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स आर फॉर्म डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. जर आपण ह्या 70 लॅक्स किंवा 7 मिलियन्स ॲनिमल्सचे जर आपण ग्रुप्स केले, बट विच काइंड ऑफ ग्रुप्स? सिमिलर अँड डिफरन्शिएशन, म्हणजे सिमिलॅरिटीज असलेला एक ग्रुप करायचा आणि परत त्यांच्यामध्ये काही थोडेसे व्हेरिएशन्स आले तर त्यांचे डिफरन्स सब ग्रुप्स करायचे, परत त्यांचे क्लास करायचे. अशा पद्धतीने जर आपण स्टडी केला तर आपल्याला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. इट विल मेक इट व्हेरी इझी टू स्टडी सच वास्ट व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. मग याच्यासाठी आपण काय केलेलं आहे? ॲनिमल क्लासिफिकेशन केलेलं आहे. Now first we have seen what is animal classification. Formation of groups and subgroups of animals depending upon similarities and differences among animals is called as animal classification. काय करणार आहोत आपण? तर प्राण्यांचे असे गट करणार आहोत की ज्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा आहे आणि डिफरन्सेस म्हणजे त्यांच्यामध्ये व्हरायटीज आहे किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी कॅरेक्टर्समध्ये थोडासा वेगळेपणा आहे, त्यांचे सब ग्रुप्स करणार आहे. अशा पद्धतीने आपण ॲनिमल क्लासिफिकेशन करणार आहोत. हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता 70 लॅक्स किंवा 7 मिलियन बायोडायव्हर्सिटी आपल्या बायोडायव्हर्सिटीवर ॲनिमल्स आहेत.
मग आता एवढ्या ॲनिमल्सचा अभ्यास करण्यासाठी आपण ग्रुप्स आणि सब ग्रुप्स करतोय, तर हे आत्ताचे नाही आहेत. याला काय आहे, हिस्ट्री आहे, हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन्स. अगदी सुरुवातीलाच ग्रीक फिलॉसॉफर जे होते ॲरिस्टॉटल वॉज द फर्स्ट टू परफॉर्म द ॲनिमल क्लासिफिकेशन्स. ॲरिस्टॉटलने ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी कुठला क्रायटेरिया वापरला होता, तर बॉडी साईज, हॅबिट अँड हॅबिटेट्स. ॲनिमल साईज म्हणजे प्राण्यांचा आकार, हॅबिट त्यांच्या सवयी आणि त्यांचा आदिवास. नंतर काय झालेलं आहे, ह्याच क्लासिफिकेशन क्रायटेरियालाच आर्टिफिशियल मेथड म्हणून वापरण्यात आलं आणि यांचाच वापर मग पुढे ह्याच आर्टिफिशियल मेथडचा अभ्यास रॅदर दॅन ॲरिस्टॉटल, थेरोप्रेटस, प्लिनी, जॉन रे, लिनॅनियस यासारख्या शास्त्रज्ञांनी केला. पुढे नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही मेथड फॉलो केली गेली. याचासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. याच्यामध्ये कुठले क्रायटेरिया वापरले गेले होते, तर बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज एक्सेट्रा इत्यादी वापरल्या गेल्या. सायन्स जे आहे हे पुढे पुढे डेव्हलप होत राहिलं. मग पुढे इव्हॉल्युशन हा एक थॉट समोर आला आणि मग डॉब्झेन्स्की अँड मियर ह्या शास्त्रज्ञांनी पुन्हा ह्या इव्हॉल्युशन थेरी मेथडचा अभ्यास सुरू केला आणि रिसेंटली कार्ल वुल्स यांनी सुद्धा ॲनिमल क्लासिफिकेशनवरती वर्गीकरण केलेलं आहे. नाऊ बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन्स. आपण वर्गीकरण का करणार आहोत, काय बेनिफिट्स आहेत, फायदे आहेत. नाऊ फर्स्ट, स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम कन्व्हिनियंट. कन्व्हिनियंट म्हणजे सोयीस्कर होणारे प्राण्यांचा अभ्यास. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्यांचा अभ्यास केला तर सगळ्या प्राण्यांविषयी आपल्याला काय मिळणार आहे, माहिती मिळणार आहे. इट गिव्ज आयडिया अबाउट ॲनिमल इव्हॉल्युशन. प्राण्यांची इव्हॉल्युशन उत्क्रांती विषयी आपल्याला माहिती मिळणार आहे. ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाय विथ ग्रेट ॲक्युरसी. प्राण्यांना ओळखणे सोपं होणार आहे. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. प्राण्यांचे इतर सजीवांशी असलेलं नातं आपल्याला समजायला हेल्प होणार आहे. इट हेल्प टू अंडरस्टँड द हॅबिटेट ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नेचर. हॅबिटेट आदिवास. प्रत्येक प्राण्याचा आपल्याला आदिवास कळेल, त्यांचं नेचरमध्ये नेमकं स्थान समजून घ्यायला मदत होणार आहे. अँड लास्ट इज इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॅप्टेशन्स शोन बाय ॲनिमल्स. प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडॅप्टेशन्सची, अनुकूलनाची आपल्याला माहिती मिळणार आहे. यासाठी आपल्याला बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन इम्पॉर्टंट आहे. नाव ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. काय आहे ट्रॅडिशनल मेथड, तर एवढे हे जे ह्यूज बायोडायव्हर्सिटी आहे, 7 मिलियन किंवा 70 लॅक्स ॲनिमल्स जे आहेत, तर हे सगळे आपण कुठले ॲनिमल्स बघतो आहे, मल्टी सेल्युलर ॲनिमल्सचा अभ्यास बघतोय. तर याचे 2 ग्रुप्स केले गेलेत. एक होता कॉर्डेट्स आणि दुसरा होता नॉन कॉर्डेट्स. नाव व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन कॉर्डेट. नॉन कॉर्डेट कशाला म्हणायचं आणि कॉर्डेट कशाला म्हणायचं हे आपण समजून घेणार आहोत. तर सम कॅरेक्टरिस्टिक्स are seen in non-chordates. Body is not supported by rod-like notochord. Notochord. What is notochord? Notochord means a long rod-like supporting structure present on dorsal side of animal body or human body. ज्याला आपण आपल्या पाठीचा कणा म्हणतो. रॉड लाईक स्ट्रक्चर, ज्याच्यामुळे आपल्या बॉडीला काय मिळतो, सपोर्ट मिळतो. तर नॉन कॉर्डेटमध्ये नॉन म्हणजे नसलेला, मग ज्यांना पाठीचा कणा नाही आहे किंवा सपोर्टिव्ह रॉड नाही आहे असे जे प्राणी राहणार आहेत, ॲनिमल्स राहणार आहेत, हे नॉन कॉर्डेट्समध्ये जाणार आहेत. तर यांचं पहिलं कॅरेक्टर आहे बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. रॉड लाईक नोटोकॉर्ड ॲबसेंट राहणार आहे. फॅरेंजिल्स गिल स्लिट्स आर ॲबसेंट. गिल स्लिट्स नसणार आहेत. नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन व्हेंट्रल साईड. इट इज सॉलिड अँड पेअर्ड. आता इथे आपल्याला एक शब्द समजून घ्यायचा आहे, व्हेंट्रल साईड अँड डॉर्सल साईड. आता व्हेंट्रल साईड कशाला म्हणायचं, तर कुठला तरी प्राणी आपण डोळ्यासमोर आणू. समजा आपण आपल्या डोळ्यासमोर काऊ हा ॲनिमल जर आणला, तर काऊचा जो खालचा जमिनीकडचा भाग आहे त्याला आपण व्हेंट्रल साईड म्हणणार आहोत आणि तिचा पाठीकडचा जो भाग आहे, वरचा जो आकाशाकडे असतो, त्याला आपण डॉर्सल साईड म्हणणार आहोत.
महत्त्वाचं आहे समजून घ्या. मी तुम्हाला इथे फिगरमध्ये परत एकदा दाखवते की बघा, ही जी खालची जी साईड असते ना हिला व्हेंट्रल साईड म्हणायचं आणि वरची जी असते ना हिला डॉर्सल साईड म्हणायचं. डझंट इट? खालची व्हेंट्रल आणि वरची डॉर्सल. हे थोडंसं तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे, पॉईंट्स लक्षात ठेवावे लागणार आहेत. नर्व कॉर्ड तर ॲबसेंटच राहते. इफ जर ती प्रेझेंट असेल तर ती व्हेंट्रल साईडला म्हणजे खालच्या बाजूने किंवा आतल्या साईडने असते, सॉलिडमध्ये असते आणि पेयर्डमध्ये असते. हार्ट इफ प्रेझेंट इट इज ऑन डॉर्सल साईड. सेम हृदय जर असेल प्रेझेंट असेल तर ते परत कसं राहणार आहे, डॉर्सल साईडला म्हणजे वरच्या बाजूला राहणार आहे. एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट कॉर्डेट्स ह्या ग्रुपमध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स सापडणार आहे. पहिलं राहणार आहे बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. बॉडीला नोटोकॉर्ड म्हणजेच पाठीचा कणा किंवा मज्जारज्जू ज्याला आपण म्हणतो तो प्रेझेंट राहणार आहे. फॅरेंजिल्स, गिल स्लिट्स ऑर लंग्स आर प्रेझेंट फॉर रिस्पायरेशन. श्वसनासाठी वगैरे लंग्स किंवा गिल स्लिट्स राहणार आहेत. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ बॉडी. इट इज हलो. स्ट्रॉसारखी पोकळ ज्याला आपण म्हणतो, आपला जो पाठीचा कणा जो आहे स्पायनल कॉर्ड आपला, त्याच्यामध्ये एक अशी बारीकशी काय राहते, पोकळ रिकामी जागा असते. तर सेम आपल्याला कॉर्डेट्स ॲनिमलमध्ये हे कॅरेक्टर दिसणार आहे. नर्व कॉर्ड प्रेझेंट राहणार आहे आणि तो डॉर्सल साईडला म्हणजे वरच्या बाजूला. इथे फिगरमध्ये मी तुम्हाला दाखवते बघा. हा जो आहे ग्रीनच्या खालचा हा जो आहे हा काय नोटोकॉर्ड आहे आणि त्याच्यावरचा हा काय थोडासा जाड नर्व कॉर्ड आहे आणि तो कुठल्या साईडला आहे, वरच्या म्हणजे डॉर्सल साईडला आहे. हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ अ बॉडी. हृदय कुठे राहणार आहे, व्हेंट्रल साईडला म्हणजे खालच्या बाजूने राहणार आहे. अशा पद्धतीने नाव किंगडम ॲनिमेलिया. किंगडम ॲनिमेलियामध्ये आपण बघितलं क्लासिफिकेशनमध्ये तर आपण काय करणार आहोत की सेम कॅरेक्टर्सचा एक ग्रुप करणार आहोत आणि थोडं डिफरन्स झाले की त्याचा सब ग्रुप करणार आहोत. मग आता ॲनिमल किंगडममध्ये आपण सब किंगडम केलेली आहे नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. मग हा जो आहे नॉन कॉर्डेट्स याचे 10 फायलम्स पडतात. एक राहिला तर फायला आणि प्लुरल्स राहिले तर आपण त्याला फायलम म्हणणार आहोत. तर पहिला आहे प्रोटोझोआ, पोरिफेरा, निडेरिया, प्लॅटीहेल्मिंथेस, ॲस्केल्मिंथेस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा आणि हेमिकॉर्डाटा. अशा पद्धतीने ही 10 नावं आहेत. थोडीशी सुरुवातीला वाचताना डिफिकल्ट होतील, एक 10-20 वेळा वाचून टाकले तर सहज लक्षात राहणार आहे. परत सांगते, किंगडम ॲनिमेलियाचे 2 सब ग्रुप पडलेत, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजे विदाऊट नोटोकॉर्ड किंवा ॲब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. मग त्याचे 10 फायलम्स प्रोटोझोआ, पोरिफेरा, निडेरिया, प्लॅटीहेल्मिंथेस, ॲस्केल्मिंथेस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्माटा अँड हेमिकॉर्डेटा. आता हा जो दुसरा सब किंगडम आपण केलेली आहे ती होती कॉर्डेट. कॉर्डेटचे फायलम आहे फायलम कॉर्डेटाचे हे 3 सब फायलम आहेत. पहिला आहे युरोकॉर्डेटा, cephalochordata and vertebrata. Again this subphylum third vertebrata is divided into 6 classes. First cyclostomata, second species, third amphibia, fourth reptiles, fifth aves and last one is mammalia. These are the 6 groups of subphylum vertebrata. Now this system of animal classification was in practice till now. आतापर्यंत आपण काय करत होतो, ही जी ट्रॅडिशनल मेथड आहे आणि हिचे जे कॉर्डेट, नॉन कॉर्डेट, अगेन नॉन कॉर्डेटचे 10 फायलम आणि कॉर्डेटचे 3 फायलम आणि त्याचे सब फायलमचे परत 6 क्लासेस लास्टचे, हे आपण वापरत होतो. बट रिसेंटली अकॉर्डिंग टू द 5 किंगडम क्लासिफिकेशन ऑफ रॉबर्ट विटेकर, ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल आर इन्क्लूड इन किंगडम ॲनिमेलिया. मी सुरुवातीला सांगितलं होतं की युनिसेल्युलर ॲनिमल जे आहेत हे किंगडम ॲनिमेलियामधून स्किप केलेले आहेत, काढून टाकलेले आहेत. किंगडम ॲनिमेलियामध्ये आपण फक्त मल्टीसेल्युलर ॲनिमलचाच अभ्यास करणार आहोत. दिस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज बेस्ड अपॉन सम क्रायटेरिया लाईक बॉडी कॅव्हिटी, बॉडी सिमेट्री, सम बॉडी जर्मिनल लेयर्स, सेगमेंटेशन्स एक्सेट्रा.
आता क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन याच्यामध्ये काय केलं गेलेलं आहे तर फर्स्ट घेतला होता ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आता सम ॲनिमल्स विथ प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन, इथे जर तुम्ही फिगरमध्ये बघितलं तर अमेबा आणि पॅरामेशियम हे युनिसेल्युलर आहे, म्हणजे यांचं संपूर्ण फंक्शन जे आहे हे एकच सेल एक्सप्रेस करत असते. मग हा संपूर्ण गट वेगळा आहे, याला आपण प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑर्गनायझेशन म्हटलेलं होतं. तर आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की मल्टीसेल्युलर ॲनिमलमध्ये कशा पद्धतीने होणार आहे. तर सेकंड बघा सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन. आता इथे काय होणार आहे बघा की मल्टीसेल्युलरमध्ये की अनेक सेल डेव्हलप होणार आहेत. मेनी सेल्स आर प्रेझेंट बट टिश्यू आर नॉट फॉर्म, कारण ग्रुप्स ऑफ सेलपासून टिश्यू तयार होणार आहेत. पण हा जो सेकंड जो आहे सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन, याचं फॉर एक्झाम्पल दिलेलं आपल्याला सायकॉन आणि याचा फायलम येतो पोरिफेरा, तर हे एक्झाम्पल आहे. तर याच्यामध्ये काय राहणार आहे सेल्युलर ग्रेड, इथे टिश्यू तयार होत नाही. तिसरा जो ग्रेड दिलेला आहे आपल्याला तो दिलेला आहे सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये काय होतं बघा की हे जे काही सेल परफॉर्मिंग सिमिलर फंक्शन्स फ्रॉम द टिश्यूज परफॉर्म ऑल बॉडी फंक्शन्स, सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेलं आहे बघा जेलीफिश, याचं आपल्याला हे बेस्ट एक्झाम्पल आहे सेल टिश्यूचं. आणि हा जो आहे याचा फायलम हा आहे निडेरिया. काय होतं इथे की काही जे टिश्यू सेलपासून ज्या टिश्यू तयार झालेले आहेत ह्या टिश्यू काय करणार आहेत फंक्शन परफॉर्म करणार आहे. पहिला होता प्रोटोप्लाझ्मिक, सेकंड होता सेल ग्रेड ऑर्गनायझेशन, थर्ड होता सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आणि फोर्थ जो दिलेला आहे हा टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. तर फ्लॅटवॉर्म जे आहे याचं एक्झाम्पल, तर याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा की टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशनमध्ये इथे जे काही आहेत तर टिश्यूज काय करणार आहेत फंक्शन्स ऑर्गनाइज करणार आहेत, बट कंप्लीट ऑर्गन सिस्टीम आर नॉट फॉर्म. काहीच टिश्यूचे ऑर्गन तयार झालेले आहेत आणि ते फंक्शन्स परफॉर्म करणार आहेत, बट कंप्लीट ऑर्गन सिस्टीम आर नॉट फॉर्म. हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल प्लॅनेरिया. बिसाइड द 4 टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन मेन्शन अबोव रिमेनिंग ऑल ॲनिमल शोज ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. इथे ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशनची फिगर दिलेली आहे. तुम्ही काळजीपूर्वक बघितली तर इथे ह्युमन स्ट्रक्चर आहे, आपली स्वतःची बॉडी आहे, आपण समजू शकतो. तर सेलपासून ग्रुप्स ऑफ सेलपासून टिश्यू तयार झालेत, ग्रुप ऑफ टिश्यूपासून ऑर्गन तयार झालेत आणि पर्टिक्युलर ईच अँड एव्हरी ऑर्गन काय करतो पर्टिक्युलर फंक्शन एक्सप्रेस करतो. फॉर एक्झाम्पल आईजचं फंक्शन व्हिजन राहणार आहे, इयरचं हिअरिंग राहणार आहे, हँडचं वर्किंग राहणार आहे, या पद्धतीने. तर फर्स्ट क्रायटेरिया होता न्यू मेथडचा ग्रेड ऑर्गनायझेशन. सेकंड राहणार आहे बॉडी सिमेट्री. आता बॉडी सिमेट्रीमध्ये काय होणार आहे तर इन इमॅजिनरी सेन्स इफ बॉडी ऑफ एनी ॲनिमल इज कट थ्रू इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ बॉडी इट मे ऑर मे नॉट प्रोड्यूस 2 इक्वल हॉल्स डिपेंडिंग अपॉन दिस प्रॉपर्टी देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ ॲनिमल बॉडीज. आपण जर एक इमॅजिनरी ॲक्सिस म्हणजे मध्यगा ज्याला आपण म्हटली बॉडीमधून जर टाकली तर त्या बॉडीचे कसे इक्वल हॉल्स होणार आहे त्यानुसार आपण बॉडीचं वर्गीकरण करणार आहोत. तर पहिला राहणार आहे असिमेट्रिकल बॉडी. असिमेट्रिकल बॉडी आपण कशाला म्हणणार आहोत तर इन केस ऑफ सच बॉडी देअर इज no imaginary axis can divided the body into 2 equal halves means asymmetry. फॉर एक्झाम्पल अमेबा बघा, अमेबाला जर आपण किती पण पद्धतीने इक्वल हॉल्स करण्याचा प्रयत्न केला, पॅरामेशियम आहेत किंवा सम स्पंज आहेत, तर यांचे काय होत नाही इक्वल भाग होत नाही, म्हणून ते झाले असिमेट्रिकल बॉडी स्ट्रक्चर. सेकंड दिलेला आहे रॅडियल सिमेट्री. आता रॅडियल सिमेट्रीमध्ये काय होणार आहे तर इफ इमॅजिनरी कट passes through central axis but any plane of body it gives 2 equal halves. म्हणजे काय होतं बघा फॉर एक्झाम्पल आपण स्टारफिश घेऊ, तर स्टारफिशला आपण
5 ॲक्सिसमधून कट केलं तर आपल्याला त्याचे 5 इक्वल भाग मिळतात. या पद्धतीने आपण स्टारफिशचं एक्झाम्पल समजून घेणार आहोत. आणि बायलॅटरल सिमेट्री तिसरा जो प्रकार आहे, तर बायचा अर्थ होतो दोन इक्वल हॉल्स तयार होणार आहे. तर ह्या मेथडमध्ये काय होणार आहे, तर ओनली वन सच इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ बॉडी थ्रू विच वी कॅन गेट 2 इक्वल हॉल्स. फॉर एक्झाम्पल आपलं स्वतः ह्युमन बॉडीचं आपण जर परफेक्ट 2 इक्वल हॉल्स केले तर आपले 2 आईज तयार होतात, 2 हँड्स, 2 लेग्स असे इक्वल 2 पार्ट्स तयार होतात. फिश एक्झाम्पल आपल्याला देता येईल, फ्रॉग हे स्वतः आपण आहोत. या पद्धतीने टाइप्स ऑफ बॉडी सिमेट्री हा सेकंड क्रायटेरिया होता. तिसरा क्रायटेरिया दिलेला आहे जर्मिनल किंवा जर्म लेयर्स डायप्लोब्लास्टिक अँड ट्रिप्लोब्लास्टिक. आता जर्म्स लेअरमध्ये काय होतं बघा, की इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल्स जर्म लेयर्स आर फॉर्म ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर embryonic development, and from those germ layers only different tissues are formed in the body. बघा काय होतं की मल्टीसेल्युलर ॲनिमल्स जे आहेत त्यांची इनिशियल स्टेज म्हणजे ते भ्रूण जेव्हा असतात, गर्भाशयामध्ये जेव्हा भ्रूण स्टेजमध्ये असतात तेव्हा काही ज्या टिश्यू आहेत त्या त्यांच्या जर्म लेयर्स तयार करतात. तर त्या मोस्टली 2 लेयर्समध्येच राहतात. इथे तुम्हाला दाखवलेले आहेत बघा, एक राहणार आहे एंडोडर्म. एंडोमीन्स आतली आणि एक्टोमीन्स बाहेरची, ही आउटर लेअर. ही राहणारे एक्टोडर्म आणि एंडोडर्म्स. या पद्धतीने पण ओनली याचा जो आहे ना क्लास निडेरिया, याच्यातच आपल्याला 2 जर्म्सचे ॲनिमल्स दिसणार आहेत, एंडोडर्म अँड एक्टोडर्म. रिमेनिंग ऑल काइंड्स ऑफ ॲनिमल्स जे आहेत 3 जर्म लेयर्सचे राहणार आहेत. जर तुम्ही सेकंड फिगर काळजीपूर्वक बघितली तर तुम्हाला इथे हा जो कलर दिसतोय आतला पिंक कलर, तर तो जो पिंक कलर आहे हा एंडोडर्म आहे म्हणजे आतला. त्याच्यानंतर ग्रीन दिलेला आहे हा आहे मेसोडर्म आणि सगळ्यात बाहेरचा आहे तो एक्टोडर्म. किंवा तुम्ही बाहेरून जर जाल तर बाह्य जो राहणार आहे तो एक्टोडर्म, त्याच्यामधला राहणारे ग्रीन हा मेसोडर्म आणि त्याच्या आत पिंक आहे एंडोमीन्स आतला, मेसोमीन्स मधला अँड एक्टोमीन्स बाहेरचा. अशा पद्धतीने 3 लेयर्स पडणार आहेत. नाऊ फोर्थ क्रायटेरिया. नेक्स्ट बॉडी कॅव्हिटी, सिलोम. व्हॉट इज बॉडी कॅव्हिटी? Cavity between the body and internal organ is called as body cavity or coelom. म्हणजे आपली जी स्किन आहे, आतलं जो लेअर आहे तिथून जिथपर्यंत आपल्या टिश्यू ऑर्गन सुरू होणार आहे, तर आतली जी पोकळी राहणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, बॉडी कॅव्हिटी म्हणणार आहोत. इन केस ऑफ मल्टीसेल्युलर ॲनिमल ड्युरिंग इनिशियल पिरियड ऑफ देअर एम्ब्रायनिक डेव्हलपमेंट बॉडी कॅव्हिटी इज फॉर्म फ्रॉम आयदर मेसोडर्म ऑर गट. बघा फर्स्ट जी फिगर आहे आपण ही थोडीशी काळजीपूर्वक समजून घेऊयात. हा जो आहे हा ट्रिप्लोब्लास्टिक किंवा डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्सचे आपण जर्म लेयर्स बघितले होते. तर हा जो आहे मिडलचा हा मेसोडर्म आहे आणि हा जो व्हाईट कलरचा दिसतोय हा आपल्याला सिलोम दिसतोय, मीन्स बॉडी कॅव्हिटी. आता इथे काय होतं बघा की एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म, तर गट किंवा मग ऑर्गन ज्याला आपण म्हणतो त्याच्यानंतर मेसोडर्म जवळ काय तयार झालेली आहे, बॉडी कॅव्हिटी तयार झालेली आहे. मीन्स इथे बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. अशा ॲनिमलला आपण म्हणणार आहोत युसिलोमेट. बघा सच टाइप्स ऑफ ॲनिमल कॅव्हिटी इज प्रेझेंट इन ॲनिमल्स ऑफ फायलम ॲनिलिडा अँड ऑल फायलम कमिंग आफ्टर ॲनिलिडा. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज युसिलोमेट. या टाईप्सचे ज्या ॲनिमल्स आहे यांच्यामध्ये काय राहणार आहे, सिलोमेट प्रेझेंट राहणार आहे, म्हणून आपण त्यांना म्हणणार आहोत युसिलोमेट ॲनिमल्स. फायलम ॲनिलिडा हे ह्या वर्गातले जे फायलम जो आहे ॲनिलिडा त्याच्यातले सगळे ॲनिमल्स आपल्याला युसिलोमेट्समध्ये दिसून येणार आहेत. बॉडी कॅव्हिटी इज ॲबसेंट इन केस ऑफ ॲनिमल फ्रॉम फायला पोरिफेरा, पेरिफेरा, निडेरिया अँड प्लॅटीहेल्मिंथेस. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज युसिलोमेट. इथे जर आपण बघितली तिसरी फिगर, थर्ड फिगर, तर ही प्लॅनेरियाची आहे. आपण जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर मेसोडर्म, एक्टोडर्म अँड एंडोडर्म आणि मध्ये हा जो आहे याच्यामध्ये कुठेही आपल्याला गॅप दिसत नाही आहे, म्हणजे बॉडी कॅव्हिटी दिसत नाही आहे, सिलोम दिसत नाही आहे. दॅट्स वाय दिस टाईप्स ऑफ ॲनिमल्स आर कॉल्ड
सिलोमेट. काय म्हणणार आहोत? सिलोमेट मीन्स ॲब्सेंट ऑफ बॉडी कॅव्हिटी. सिलोमेटमध्ये काय राहणार आहे? बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट राहणार आहे, जी व्हाईट कलरची दिसली होती. सिलोमेटमध्ये बॉडी कॅव्हिटी काय राहणार आहे? ॲब्सेंट राहणार आहे. सच ॲनिमल्स कॉल्ड ॲज सिलोमेट. इन केस ऑफ ॲनिमल फ्रॉम फायलम अस्कॅल्मॅन्थीस दे हॅव बॉडी कॅव्हिटी but it is not formed by the above mentioned two ways. काय होतं आहे की आपण बघितलं मल्टीसेल्युलर ॲनिमलमध्ये ड्युरिंग इनिशियल पिरियडमध्येच एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटमध्येच बॉडी कॅव्हिटी तयार होणार होती मेसोडमजवळ. तर अशी जी आहे ह्या ज्या मिडल जी फिगर आहे इथे काय दिसणार आहे आपल्याला? सिडो युसिलोमेटमध्ये दिसून येणार नाही आहे. हा जो व्हाईट भाग आहे हा जरी आपल्याला सिलोमेटसारखा दिसत असला ॲक्च्युअली ती काय आहे? सिडो आहे, म्हणजे ॲब्सेंट आहे, किंवा ज्याला आपण आभासी देहगुहा म्हणतो अशा पद्धतीचे कॅरेक्टर्स आपल्याला दिसणार आहे. या पद्धतीने बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असणारे जे राहणारे त्यांना आपण युसिलोमेट्स म्हणणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघितलं आपण फायलम ॲनिलिडा, ज्याच्यामध्ये ॲब्सेंट राहणार आहे बॉडी कॅव्हिटी, त्याला आपण सिलोमेट्स म्हणणार आहोत. आणि बॉडी कॅव्हिटी नाही आहे पण ती असण्यासारखा भास होतो, तिला आपण युसिलोमेट्स म्हणणार आहोत. लास्ट दिलेला आहे क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया, मॉडर्न क्लासिफिकेशनचा बॉडी सेगमेंटेशन. If the body of animal is divided into small similar unit, then such body is called as segmented body, and each small unit is called as segments. For example, animals like earthworm from phylum Annelida. आता इथे सेगमेंट म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे, तर शरीरावरती छोट्या छोट्या समान भागात विभागलेले असतात. आपण जर अर्थवर्मचं जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्याला असे छोटे छोटे सेगमेंट्स अर्धगोल जे असतात तसे कप्पे दिसून येतात आणि हे संपूर्ण बॉडीभर असतात. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? सेगमेंटेड बॉडी. आणि एका त्या वलयाला सेगमेंट म्हणणार आहोत. त्याचं एक्झाम्पल आपण अर्थवर्म बघतोय. अर्थवर्मचा फायलम दिलेला आहे ॲनिलिडा. या पद्धतीने आपण मॉडर्न ॲनिमल क्लासिफिकेशन बघितलं होतं. पेज नंबर 66 वरती आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. विथ द हेल्प ऑफ अबोव मेन्शन क्रायटेरिया ॲनिमल आर क्लासिफाईड. तर आपण सगळ्यात आधी हे क्रायटेरियानुसारच पुढे जे आपण फायलम बघणार आहोत तर हे लक्षात ठेवणार आहोत आपण. किंगडम, बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी आणि फायलम. आता नेक्स्ट पिरियडमध्ये आपण फायलमचा अभ्यास बघणार आहोत. भेटूया पुढच्या पिरियडला.